स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातो आहे धुळ्याला। तर धुळ्याला जाण्याचं कारण असं होतं की आपल्या ओमनी गाडीचं रेडिएटर खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे आपण जातो आहे धुळ्याला। हे बघू शकता तुम्ही रेडिएटर। तर चला आपण आता बाईकवरती निघतोय। आज एकटाच आहे मी, कारण की गाडीवरती निखिल गेलेला आहे आज आणि बादलला आहे गाडीवरती। तर या गाडीचं काम करण्यासाठी आपल्याला गाडी बंद झाली होती। तर चला आपण आपल्या बँडच्या टॉपिकवर देऊ। तर चला आपण आता आज जाणार आहेत कालुरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला। तर चला तिथं लवकर जाऊ आपण, कारण की रेडिएटर पण आपल्याला टाकायचं आहे रिपेअरिंगसाठी। आणि तिथं चाळीसगाव चौफुली जवळ मिर्झा रेडिएटरचं गॅरेज आहे चॉकअप काढण्याचं। तर तिथून लगेचच आपण निघू कालुरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला। मित्रांनो, गोगाजी नवमीमध्ये श्रीकृष्ण बँड, दीपक बँड, मधुकरराव बँड पण असेल शक्यतेवरती, आणि मोर्या बँड गडखामचा न्यू बँड आहे मित्रांनो, न्यू पार्टी आहे। तर ती गाडी पण काम चालू आहे, मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला। तर त्या गाडीचं पण त्यांच्या म्हणजे बँडचे ऑनर त्यांना विचारलं मी, तर मोर्या बँड गडखाम तो पण आहे। तर अजून बँड जे लागते मी तुम्हाला परत कळवतो। मित्रांनो, आपण धुळ्यामध्ये एंट्री केलेली आहे आता, आणि पारोळा चौफुलीजवळून आपण क्रॉस झालेलो आहे। तर हायवेला लागू आपण आता, आणि डायरेक्टली मिर्झा रेडिएटर चॉकअपचं शॉप आहे ते, त्या ठिकाणी पोहोचू। तर बघू शकतो तुम्ही आता मागे हायवे लागलेला आहे। तर फायनली मित्रांनो आपण आता रेडिएटरच्या शॉपला पोचलेलो आहे। तर ते दादा ते बाहेर गेलेले आहेत नमाजसाठी। तर आपण त्यांची वाट बघू, आणि रेडिएटर दिल्यानंतर ना लगेचच आपण इथनं निघू आणि कालुरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला बसू। तर हालत खराब झालेली आहे, आज कपडे पूर्ण भरून गेलेले आहेत, ते काही विषय नाही। चला आता आपण दादा ते आले का लगेच आपण आपल्या बँडच्या गाडींच्या वर्कशॉपकडे जाऊ। तर मित्रांनो, आपण थांबूनच रेडिएटरचं काम करून घेतलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागला। रेडिएटर तुमच्या आता करून दिलेलं आहे। तर मिर्झा रेडिएटर विक्री आणि स्पेअर पार्ट पण भेटतं इथं गाडींचे। तर चाळीसगाव चौफुलीच्या लेफ्ट साईडला मालेगावकडनं येताना आणि अंमळनेरकडून येताना उजव्या बाजूला आहे। तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे कालुरामजी यांच्या शॉपला। तर चला आता मध्ये किती गाड्या आहेत, कोणत्या गाड्या आहेत ते बघू। हो, तर चला आपण आता मध्ये जाऊ। तर नेहमीप्रमाणे आहे सर गाडी उभी इथंच। तर या गाडीचं पण साऊंड लावणं बऱ्यापैकी झालेलं आहे। तर नेहमीप्रमाणे आपण कालुरामजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर, तर इथं काही सूचना लिहिलेल्या आहेत। तर या गाडीमध्ये साऊंड ठेवणं झालेलं आहे, मागच्या वेळेस साऊंड ठेवण्याचं काम चालू होतं। तर थोडं नॉर्मली छोटे मोठे काम बाकी आहेत, ते ठेवले जात आहे, आणि फायनल पेंटचं काम होईल आता। तर राहुल बँडची गाडी तशीच उभी मित्रांनो। पेंटचं काम चालू तिचं पण आता, प्रायमर मारले तिला। तर ही समोर बघू शकता आपण, ही जगदंब बँडची गाडी मित्रांनो शहापूरची, तिचं पण साऊंड ठेवण्याचं काम झालेलं आहे आता। साऊंड म्हणजे स्पीकर कॅबिनेट लावले गेलेलं आहे। तर मित्रांनो, आता पुढून बघू आपण कुठल्या कुठल्या गाड्या लागलेल्या आहेत। तर ही नाही, बँडची गाडी नाही, तर पेंटिंगसाठी घाललेली गाडी। तर चला आपण पुढे जाऊ आणि बघू। तर बघू शकता मित्रांनो, ही विजय बँडची गाडी माझ्या अंदाजानुसार। तर या ठिकाणी चिखल खूप झालेला आहे,
तर एक आपली जुनी गाडी आहे, तर ती पण न्यू लुकमध्ये बनवत आहे सर गाडी. तर योगेश्वर बँड 4D यांची गाडी उभी आहे समोरच. आणि एक जगदंब बँड शहापूर यांची गाडी साऊंडचं कॅबिनेट फिट होण्याचं काम चालू आहे आता. आणि एक इकडे जय बजरंग म्हणून नाव आहे गाडीवरती, भारत बँडची गाडी मित्रांनो ही. तर या गाडीचं पण काम आता जवळपास झाल्यासारखं आहे, फायनल काम बाकी आहे स्टीलचं. तर योगेश्वर बँड 4D या गाडीचा लुक असा येत आहे मित्रांनो न्यूवाला. तर पुढच्या साईडला डबल कॅबिनेट लावलेली आहे पुढे. तर आता आपण चला जाऊ लोकेश भाऊंच्या गॅरेजकडे. इकडे पण एक गाडी लागलेली आहे हायड्रोलिकसाठी. तर तिच्यात काही टाकलेलं नाही अजून, खाली आहे गाडी. तर बघू शकता तुम्ही 4D योगेश्वर बँड. मित्रांनो बजरंग बँड नंदुरबार यांची गाडी. तर मित्रांनो आपण आता जाऊ लोकेश भाऊंच्या गॅरेजला. सिद्धिविनायक बँड किरळ, साईरूप बँड पण इथं टिटवीचा आहे, ही गाडी उभी आहे त्यांची. सिद्धिविनायक बँड केरळ 01 नंबरची गाडी आहे. परत इकडे एक गाडी उभी आहे अजून, भारत बेंच जय जय रघुवीर समर्थ अमित. तर ही गाडीचं नवीन काम होत आहे. तर बघू शकता ही एक गाडी इकडे उभी, परत फिरो गाडी वाटते ही. आणि मिठाई शिवसाई बँडची गाडी परत तिथं आलेली आहे. अंमळनेरला ही गाडी आलेली होती हर्षल भाऊंच्या शॉपला. तर काही छोटे मोठे कामं राहिल्यामुळे परत गाडी आलेली आहे. तर बाकीच्या गाड्या गेलेल्या आहेत परत, भरपूर गाड्या आता इथं कामासाठी. तर बाकीच्या गाड्या फायनल होऊन निघालेल्या आहेत. तर न्यू शिवसाई बँड विटाई. तर एक परत फिरो गाडी मित्रांनो. तर या गाडीमध्ये पूर्ण खालच्या साईडला लॉंग पत्रा मारलेला आहे. तर न्यू डिझाईन नसेल या गाडीमध्ये. तर लोकेश भाऊंचा नंबर आहे. तर ज्यांना कोणाला गाड्या बनवायच्या असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा लोकेश भाऊंना. तर फायनली मित्रांनो आपला आता ब्लॉग शूट करून झालेला आहे. तर नेहमीप्रमाणे आपण याच ठिकाणी ब्लॉग आपला एंड करतो. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मित्रांनो. तर चला, जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपलं जय खानदेश मित्रांनो.